तज्ञ अतुल कहाते आहेत. सर, एक वेगळीच परिस्थिती आपल्याला सध्या नेपाळमध्ये पाहायला मिळते आहे. आंदोलन करण्यात आलेलं होतं, मात्र या आंदोलनात आता हिंसक वळण घेतलेलं आहे आणि अर्थात याला सगळ्या पाठीमागे कारण आहे ते म्हणजे नेपाळमध्ये बंदी घातलेले ऍप्लिकेशन, सोशल मीडिया. या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहता? मला वाटतं की काही वर्षांपूर्वी आपण जी अरब क्रांती म्हणून ओळखली होती आणि ती नंतर सपशेल फसली, तर त्याची सुरुवात याच्याबरोबर उलटी झाली होती. म्हणजे देशामध्ये सुरुवातीला चळवळ सुरू झाली आणि मग सोशल मीडियाने त्याला उचलून धरलं आणि आता परिस्थिती अशी आहे की सोशल मीडियावर बंदी आली म्हणून देशात निदर्शनं सुरू झालेली. तर हे याचंच द्योतक आहे की आता सोशल मीडिया हा फक्त लोकांना नुसता आपला वेळ घालवण्यासाठी राहिलेला नसून खरोखरच देशामध्ये काय सुरू आहे या गोष्टी काही प्रमाणात मांडण्यासाठीची एक ती माध्यमं झालेली आहेत. आणि निश्चितच याला दोन्ही बाजू आहेत. म्हणजे सरकारचं म्हणणं ही बरोबर आहे की जर का या कंपन्या तिथे सगळे त्यांची जी नोंदणी अपेक्षित करत नसतील आणि उद्या त्यातनं काही प्रश्न निर्माण झाले तर त्याला कोण जबाबदार असेल. आणि दुसरीकडे आंदोलकांचं म्हणणंही बरोबर आहे की एकीकडे दडपशाहीच्या नावाखाली तुम्ही ही माध्यमं बंद करता आणि कदाचित हे हुकुमशाहीकडे जाणारं वळण असू शकतं. तर त्यामुळे कोणाचं बरोबर आहे असं सांगणं थोडंसं अवघड आहे. सर, धन्यवाद आपल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल.